साधा उकरील का मी परपंच कर. कितीतरी वेळेस आजी मारली म्या. पैसे दुसरी कोणतर जादा मिळायला लागले का मी म्हणत मी आजी वारली बेट्या कोणाला तरी पाठवली. ती मरून जमाना झाला. 25 वेळेस मग आजीचे दावे मरली मैया. फक्त लबाड्या कीर्तना करताना पाकिट ओढून आलं का आलो. प्रेम महत्वाचं आहे प्रेम. पण प्रेम स्वार्थापोटी नको बरं. आता मा बायकोला 430 तोळे सोनं आहे. हाई पण घरी जर गेलो न जर आता बेल वाजिली की बंगलीची तर ते उठता उठता म्हणती आलबाय कीर्तन. बरं हे जाऊ दे याच्यावर घासलेट. मार्च मध्ये मला कोरोना झाला. 2 मार्च तुम्ही तर ऐकलं त्या दिवशी. 2 मार्चला मला कोरोना झाला. 7 मार्चला मी घरी आलो. आता माझी पोरगी तू केवढा आहे तू भरा किती गेला तू भाऊ एवढीच आहे ना माझी पोरगी. तू भरा येवलय ती अशी एवढीच पोरगी माया. आणि महाराज मला तिनं आता 5-7 दिवस बाहेर होतो आणि तिनं मला पाहिलं आणि अशी घरातून बाहेर आली आणि ओरडली माझ्याकडे पोहून अण्णा. आता माझ्या तोंडाला मास्क ते कुठे ठेवले मा मास्क येच येतावा बसून मी जपून ठेवलेलं असं लावलेलं. आणि ती ओरडली अण्णा. मी आपलं असं खाली काढलं आणि खिशात ठेवलं आणि मी अशी ती तिकडून झेप मारणार आणि मी उचलून घेणार अशीच ती. तेवढ्यात मंडळी अशी पोर्च मध्ये आली आणि मी पुरीला उचलून घेणार तेवढ्यात म्हणली मागा फेर ना त्याला कोरान झाला ना कुठं चालली चिटका. मा बीपीच गप्पा गप्पा लो झाला बाबा. मी म्हणलं यांच्या करता मुंबईला जर असलं का दुसऱ्या दिवशी खानदेश. इकडं जर त्र्यंबकेश्वर असलं का दुसऱ्या दिवशी मुरगड. असे कोपरी हिंडू हिंडू 3-3 दिवसात 3.5 लाख रुपये घरी न्यायचो मी. नुसतं उकरी साधा उकरील का मी परपंच कर. कितीतरी वेळेस आजी मारली म्या. पैसे दुसरी कोणतर जादा मिळायला लागले का मी म्हणत मी आजी वारली बेट्या कोणाला तरी पाठवली. ती मरून जमाना झाला. 25 वेळेस मग आजीचे दावे मरली मैया. फक्त लबाड्या कीर्तना करताना पाकिट ओढून आलं का आलो. एवढं उकरील. आळंदीला जागा, पंढरपूरला जागा, पुण्यात जागा निस्ती घेऊन. फक्त ती म्हणली माग फिर त्याला कोरोना झालेला आहे. आणि असं उकरीत होतं जसा कोंबडा उकोंडीवर सोळा. खाली एक त्याला तुरा राहतो आणि वर एक तुरा राहतो असा. आणि त्या तुऱ्या त्याच्यात लई चालत त्या असा डुलत चालत होते. आणि उकोंडीवर गेला का निसता उकरीत खरारा 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 उकरून तेव नाही खात. बाकीच्या कोंबड्यान पिला असल्यात का त्यांच्याकडे पाहतो तेव्हा असा तुरा हाली. बाकीच्या कोंबड्यान पिला आले आणि तिने खाल्लं नाही. कोंबडा निसता
तशी मै गट झाली बाबा, धोताराला गाठीन बँकीत कोटी. 15 मिनिटं राहील आपलं, जेवढं होईल तेवढं होईल. 15 मिनिटात जेवढं होईल तेवढं होईल, ज्यादा येळ नको. बरोबर आहे ना? 12 वाजूपर्यंत बिल जाळून घ्यायचं, रीडिंग जाळून घ्यायचं, बिलात फरकच नाही. वाढ्याव काय हरकत नाही. मी बरोबर 10:55 जे इठल, 5 मिनिटं अलीकडे तुम्हाला मी म्हणलो 8:30 चालू करा, 11 वाजूपर्यंत कीर्तन केलं असतं मी, म्हणजे 2.5 तास येरवळी चिवून बसला होता बाबा. लय येरवळी चिवून बसलो होतो. हिवागाऱ्याच म्हणलं होतं 8:30 चालू करा म्हणून. बरोबर 10:55 बरोबर आहे ना महिला मंडळ? हा का नाही? नाराज लवकर लवकर नको. पुढे चिवकरी लाभ ने घे, आणि म्हणून घराचं नियोजन करा. मी तर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघितली. गाव सुंदर आहे, स्वच्छ परिसर आहे, प्रगती पथावर आहे, चांगल्या प्रकारची ओलिताखाली जमीन या ठिकाणी आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, अशी मोहीम आहे. त्या दिवशी भाऊंच्या तिकडे मी कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो. बरोबर आहे ना? तिकडं पण चांगल्या प्रकारचं आहे. परत माझं घेतलं ना आता कार्यक्रम याला कुठं हिवरखेड्याला घेतलेलं आहे ना, हिवरखेड्याला घेतलेला आहे कार्यक्रम. रामनवमीचा आदल्या दिवस घेतलेला आहे. तिथं पण मी येणार आहे. पुन्हा आपल्या चिलेबाळांच्या गावालाच तेच हिवरखेडा. आता यांची तिथं बी गेलो होता, चिकलठाण. चिकलठाणचे आलेत ना हे काय सगळे जण भाऊन ते आलेलेच आहेत. आणि तिथं बी जाणार होतो. मला येरवळी फोन केला असतं, मी अगोदर फराळाला तिथं आलो असतो, सगळं इकडं आलो असतो. ते दिवस राहिलं ना तुमच्या तिथलं. हे डाउनलोड करायचं वय तरुणपणे बाबा. डाउनलोड हे कॅप्चरिंग करण्याचं वय तरुणपणातच करावं लागतं. चांगल्या प्रकारची कुस्ती पोरांनो, चांगल्या प्रकारची कुस्ती तरुणपणे का म्हातारपणे? बोल ना. तरुणपणे. चांगल्या प्रकारचं गायन तरुणपणे, चांगल्या प्रकारचं शिक्षण, चांगल्या प्रकारचं मृदुंग, चांगल्या प्रकारचं कीर्तन, चांगल्या प्रकारची तब्येत, मिलिटरीत भरती, पोलीसमध्ये भरती, चांगल्या प्रकारची शेती, चांगल्या प्रकारचं घर बांधायचं, चांगल्या प्रकारचं व्यायाम, शरीराला वळण तरुणपणे, लग्न, या सगळ्या गोष्टी तरुणपणे. परमार्थ